अनेक वेळा परिस्थिती मनुष्याला काय निर्णय घ्यावा याविषयी गोंधळात टाकते. मग अशा गोंधळलेल्या परिस्थितीत काय करावे? असे म्हटले जाते की मन हे हृदयापेक्षा जास्त समजदार असते. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची खात्री असेल तर तुमच्या हृदयाचे ऐकावे, आणि जर तुम्ही गोंधळलेले असाल तर तुमच्या मनाचे ऐकावे. परंतु अनेक वेळा असे न करता आम्ही दुसऱ्यांच्या विचारांना प्राधान्य देतो. काय आपली परिस्थिती अशी तर नाही ना? तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, काही वेळेस आम्हाला निर्णय घेणे खूप कठीण जाते, कारण परिस्थितीच तशी असते. सर्व गोष्टी नीट तपासून पाहिल्या तरी आपल्या मनात गोंधळ कायम असतो की आता नक्की काय करावे. याचाच अर्थ आपल्या हृदयाला मान्य असणारी गोष्ट घेऊन त्या ठिकाणी निर्णयप्रत जाण्यासाठी आम्हाला बाहेरील परिस्थितीचे घटक रोखताना अडवताना भासतात. ते जेव्हा आमच्या हृदयावर मात करतात तेव्हा गोंधळून गेलेल्या परिस्थितीत आम्ही काहीतरीच निर्णय घेतो. अगदी असेच आपल्याला येशूची चौकशी करीत असलेल्या पिलाताबद्दल दिसून येते. त्याला मनापासून पटलेले आहे की येशू निरपराध आहे, परंतु लोकांच्या आग्रहास्तव त्याने येशूबाबत काय निर्णय घेतला किंवा काय न्याय केला हेच आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही योहान कृष्णवर्तमान ह्याच्या 19व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे की कशा प्रकारे पिलात यहुद्यांपुढे दबून जातो. त्याच्यावर हे लोक दबाव आणतात. 18व्या अध्यायाच्या शेवटच्या भागात आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो, की कशा प्रकारे पिलात यहुद्यांकडे बाहेर येऊन म्हणतो की ह्याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही, पण वल्हांडण सणात मी तुमच्यासाठी एका माणसास सोडावे अशी तुमची रीत आहे, म्हणून मी तुमच्यासाठी यहुद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय? परंतु हे लोक चुकीचा निर्णय घेतात, चुकीची निवड करतात. त्यांच्यासमोर बरब्बा होता आणि प्रभू येशू ख्रिस्त होता, परंतु ते म्हणतात की ह्याला सोडू नका तर बरब्बाला सोडा. श्रोत्यानो, बरब्बा हा एक लुटारू होता. ह्या ठिकाणी मानव कशा प्रकारे चूक करीत आहे ते आम्हाला दिसते. आता हाच दबाव पिलातावर कायम आहे आणि आम्हाला 19व्या अध्यायाच्या पहिल्या वचनात दिसतं की पिलाताने येशूला नेऊन फटके मारवले. ह्या अध्यायात न्यायदानात झालेली फार मोठी गफलत आम्हाला दिसते. रोमी न्याय देण्यामध्ये संपूर्ण जगात नावाजलेले होते. प्रत्येक रोमी अधिकाऱ्याच्या मेजावर 2 तोंडे असलेल्या जानस नावाच्या दैवताची लहानशी मूर्ती ठेवलेली असे. एक तोंड समोर आणि एक तोंड मागे. ह्याच शब्दावरून आम्हाला जानेवारी महिन्याचे नाव मिळालेले आहे. जानेवारी महिना जो जुन्या वर्षाकडे परतून पाहतो आणि नवीन वर्षाकडे पुढे पाहतो. जानस न्यायाधीशाला स्मरण करून देत असे की त्याने प्रश्नाला चांगल्या प्रकारे मागे पुढे पडताळून पाहावे. रोमने संपूर्ण जगावर 1000 वर्षे राज्य केले. जेव्हा रोमने लोकांवर सत्ता प्रस्थापित केली तेव्हा त्यांनी लोकांना चांगले रस्ते, कायदेव्यवस्था, सुरक्षा आणि शांती देण्याचे वचन दिले. परंतु लोकांचे जीवन त्यांच्या हुकुमशाहीखाली होते. रोमने जणू लोखंडी हाताने सत्ता गाजवली. रोमी न्यायालयात निरापराध्यांना न्याय मिळे आणि अपराध्यांना सुद्धा न्याय मिळे. दया मिळत नसे श्रोत्यानो, परंतु न्याय मिळत असे. मनोवेदक गोष्ट ही आहे की येशूची चौकशी ही इतकी कायद्याविरुद्ध होती की न्यायदानात फार मोठी गफलत झाली. गोल्गोथा ह्या ठिकाणी येशूचा मृत्यू आता आम्हाला पाहायला मिळणार आहे. 19वा अध्याय आणि पहिली 3 वचने सांगतात. मी आपणाकरिता पहिले वचन वाचलेले आहे.
की नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारवले. 2 आणि 3 वचने. शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला व त्याला जांभळे वस्त्र पांघरविले आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, हे यहुद्यांच्या राजा, तुझा जय जयकार असो. मग त्यांनी त्याला चपडाका मारल्या. जर श्रोत्यानो, येशू निरपराधी होता तर त्याला त्यांनी मोकळे सोडायला हवे होते. त्याला तशा प्रकारे अटक करून ठेवण्याची त्यांना काहीच गरज नव्हती. त्यांना तो अधिकार नव्हता. ते कायद्याच्या विरुद्ध होते. जर त्याच्यावर लावलेले आरोप सिद्ध होऊन तो अपराधी ठरला असता तर त्याला वधस्तंभावर त्यांनी खिळायला हवे होते. त्याला अशा प्रकारे फटके मारणे कायद्याच्या विरुद्ध आणि चुकीचे होते. पिलाताने यहुद्यांना शांत करण्याच्या उद्देशाने हे केले होते. परंतु श्रोत्यानो, त्याने त्यासोबतच कायद्याच्या विरुद्ध कार्य केले होते. वधस्तंभावर खिळल्या जाण्याआधी सैनिकांनी त्याच्याशी थट्टा मस्करी करण्याची संधी प्राप्त केली. वचन आम्हाला सांगतं की त्यांनी त्याला चपडाका मारल्या. ह्याचाच अर्थ असा की भयंकर असा क्रूर एक खेळ ते रोमी सैनिक त्याच्यासोबत खेळलेत. सर्व सैनिक आपली बंद मूठ त्या कैद्याला दाखवित असत आणि त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून एक सोडून सर्व त्याला जितक्या जोराने मारता येईल तितक्या जोराने मारित असत. नंतर ती पट्टी काढून जर तो कैदी शुद्धीवर असेल तर त्याला हे विचारित असत की तुला कोणी मारले नाही हे तू सांग. आणि अर्थातच श्रोत्यानो, कैद्याला जेव्हा त्याचे डोळे बांधलेले आहेत तेव्हा हे ओळखणे कठीण जाई आणि इतक्या असंख्य सैनिकापैकी कोणी त्याला मारले नाही हे तो सांगू शकत नसे. ते पुन्हा आणि पुन्हा तो खेळ खेळीत आणि ती व्यक्ती, तो कैदी पूर्ण काळा निळा होईपर्यंत सुजून त्याचा चेहरा बिघडूपर्यंत त्याला मारित राहत. मला वाटतं श्रोत्यानो, प्रभू येशूला त्यांनी इतके मारले होते की तो ओळखूसुद्धा येत नव्हता. यशायाचे पुस्तक 52 अध्याय आणि 14 वचन सांगतं. यशायाचे पुस्तक 52 अध्याय आणि 14 वचन. ह्या ठिकाणी अशा प्रकारे लिहिलेलं आहे, ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकित झाले, त्याचा चेहरा मनुष्यांच्या सारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्य जातीच्या सारखे नव्हते, इतका तो विरूप होता. अगदीच हेच चित्र आम्हाला ह्या ठिकाणी आढळते. 19 अध्याय 4 आणि 5 वचन पहा काय सांगतं. तेव्हा पिलाताने पुन्हा बाहेर येऊन त्यांना म्हटले, पहा, त्याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही, हे तुम्हाला कळवावे म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो. ह्यानंतर येशू काट्यांचा मुकुट व जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला आणि पिलात त्यांना म्हणाला, पहा हा मनुष्य. आता आम्हाला दिसतं की पिलात प्रभू येशू ख्रिस्ताला पुन्हा बाहेर घेऊन येतो आणि पिलात लोकांना म्हणतो की पहा हा मनुष्य. जे त्याने म्हटले श्रोत्यानो, ते आपण सुद्धा त्याला पाहून जर म्हटले असते तर आपण त्याला मुळीच पाहिलेले नाही हे निश्चित ठरले असते. प्रभू येशू त्यावेळेला मनुष्यापेक्षा वरचढ आहे. तो देवाचा पुत्र आहे. तो जगाचा तारणार आहे. योहानाने ह्या गोष्टी लिहिल्या जेणेकरून आम्ही विश्वास ठेवावा की येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. त्याच्या नावात आम्हाला जीवन प्राप्त होते. आम्ही हा विश्वास धरायला हवा की ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्यावेळी वधस्तंभावर प्राण दिला, त्या येशू ख्रिस्तामध्ये आम्हाला जीवन प्राप्त होते. ते जीवन आमच्याकरिता ठेवण्यात आलेले आहे. 6 वचन पहा. मुख्य याजक व त्यांचे कामदार त्याला पाहून ओरडून म्हणाले, ह्याला वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा. पिलात त्यांना म्हणाला, तुम्हीच त्याला नेऊन वधस्तंभावर खिळा, कारण मला त्याच्या ठाई अपराध दिसत नाही. ह्यावेळी श्रोत्यानो, पिलाताने हात धुण्यासाठी पाणी मागितले आणि आपले हात त्या पाण्याने धुतले. त्या पाण्याने त्याने स्वतःच्या हातांना स्वच्छ केले, परंतु त्याच्या अंतःकरणातील अपराधाला तो स्वच्छ करू शकला नाही. 7 ते 9 वचने पहा काय सांगतात. यहुद्यांनी त्याला उत्तर दिले, आम्हाला नियमशास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मेला पाहिजे, कारण ह्याने स्वतःला देवाचा पुत्र केले. पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला आणि तो पुन्हा सरकारवाड्यात जाऊन येशूला म्हणाला, तू कुठला आहेस? परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही. श्रोत्यानो, पिलाताला संतुष्टी होत नाही आणि तो पुन्हा आणि पुन्हा प्रभू येशूला प्रश्न विचारण्याकरिता
आत घेऊन जातो, पुन्हा बाहेर येतो. तो गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे. आताच आम्ही वाचले की पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याला. एक अधिकारी ज्याच्याजवळ सत्ता होती, ज्याच्याजवळ अधिकार होता, तो ह्या ठिकाणी लोकांना भीत आहे. 10 आणि 11 वचन पहा. पिलाताने त्याला म्हटले, माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला वधस्तंभावर खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला ठाऊक नाही काय? येशूने उत्तर दिले, आपणाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता. म्हणून ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची फळे. माझी आवडती सर्व ही संपत्ती असो जगत्पती. शास्त्र तुझे माझी आवडती सर्व ही संपत्ती असो जगत्पती. शास्त्र तुझे, शास्त्र तुझे. जीवनाची फळे सुखदायक ही तव शास्त्री पाहे दिसताती. जीवनाची फळे.
श्रोत्यांनो, ह्या ठिकाणी आम्हाला स्पष्ट दिसतं की पापामध्ये फरक आहे आणि न्यायात फरक आहे. ज्याने येशूला पिलाताला सोपवले त्यांचे पाप मोठे आहे, कारण पिलातापेक्षा त्यांना अधिक प्रकाश प्राप्त झाला होता. आम्हाला दिसतं श्रोत्यानो की यहुदा इस्करियोती प्रभू येशू ख्रिस्तासोबत त्या काळात राहिला. त्याच्यासोबत तो जेवला. त्याच्यासोबत त्याने सर्व काही आपल्या गोष्टी सांगितल्या. येशूने जी शिकवण दिली ती सुद्धा त्याने ऐकली. आणि म्हणून आम्ही म्हणू शकतो की त्याला आत्मिक रूपाने अधिक प्रकाश प्राप्त झाला होता. परंतु पिलाताला नाही. तरीसुद्धा ह्या गोष्टीमुळे पिलाताला सुटका मिळत नाही. तो सुद्धा अपराधी आहे, परंतु कमी प्रमाणात. 12वं वचन, ह्यावरून पिलात त्याला सोडविण्याची खटपट करीतच राहिला. परंतु यहुदी आरडाओरड करून म्हणाले, आपण ह्याला सोडिले तर आपण कैसराचे मित्र नाही. जो कोणी स्वतःला राजा करीतो तो कैसराला विरोध करीतो. तेव्हापासून पिलात त्याला सोडविण्याचा प्रयत्न करू लागला. कारण त्याने त्याच्यावर विश्वास ठेवला म्हणून? नाही श्रोत्यानो. पिलाताला माहीत होते की प्रभू येशू निरपराधी मनुष्य आहे, परंतु त्याने प्रभू येशूवर त्यावेळी विश्वास ठेवला नव्हता. येशू आता अगदी नीच अशा राजकारणी लोकांच्या हातात पडलेला आहे. पिलात जो रोमी न्यायाधीश होता, त्याच्या विरुद्ध हे धार्मिक पुढारी तक्रार करण्याकरिता आता तयार होते की ह्याने विध्वंस होण्यास परवानगी दिली. अशामुळे पिलात राजद्रोही ठरला असता. पिलाताला तशा प्रकारचा आरोप त्याच्यावर असावा अशी मुळीच इच्छा नव्हती. पिलात त्याच्या राजकारणी पदाला त्याच्या न्यायावर मात करू देणार नव्हता. आज सुद्धा श्रोत्यानो, ही भयंकर गोष्ट आहे. जेव्हा सरकार, मग ते मंडळीतले असो किंवा सरकारचे असो, सत्तेसाठी हापापलेल्या लोकांच्या हाती पडते, तेव्हा ते परमेश्वर किंवा मानव कोणाचीच गय करीत नाही. अगदी हीच गोष्ट ह्या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. 13वं वचन सांगतं, हे ऐकून पिलाताने येशूला बाहेर आणले आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायसनावर बसला. इब्री भाषेत ह्या जागेला गब्बाथा म्हणतात. ही रोमी न्यायाधीशाची जागा असे. जुलियस सीझर स्वतःसोबत हलविता येण्यासारखे आसन घेऊन फिरत असे आणि जेथे जेथे तो जात असे तेथे तेथे ते आसन ठेवून त्यावर बसून तो न्याय घोषित करीत असे. आता ह्या ठिकाणी ह्या आसनाला इब्री भाषेत गब्बाथा म्हणतात. 14 आणि 15 वचने आम्हाला पुढे सांगतात की तेव्हा वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून सुमारे 6वा तास होता. तेव्हा त्याने यहुद्यास म्हटले, पहा तुमचा राजा. ह्यावरून ते ओरडले, त्याची वाट लावा, त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभावर खिळा. पिलात त्यांना म्हणाला, मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय? मुख्य याचकांनी उत्तर दिले, कैसरा वाचून कोणी आम्हाला राजा नाही. श्रोत्यानो, ह्या सर्व गोष्टी प्रभू येशू ऐकत होता. त्याच्यासोबत जे काही घडत होतं ते सर्व तो ऐकत होता, पाहत होता. परंतु ह्या सर्वांमध्ये त्याची महानता आम्हाला दिसून येते. पिलाताला निवड करण्याकरिता जबरदस्ती करण्यात आली. येशू ख्रिस्त किंवा कैसर. धार्मिक पुढाऱ्यांना निवड करण्याकरिता जबरदस्ती करण्यात आली. प्रभू येशू ख्रिस्त किंवा कैसर. परंतु आम्हाला दिसतं की त्यांनी स्वतःच भयंकर अशी निवड केली. ते म्हणतात की कैसर वाचून कोणी आम्हाला राजा नाही. परंतु श्रोत्यानो, एक दिवस असा येणार आहे की त्यांना दुसरी निवड करावी लागेल. प्रभू येशू ख्रिस्त किंवा ख्रिस्त विरोधी. आणि मी ठामपणे सांगू शकते की अनेक लोक त्यावेळी सुद्धा ख्रिस्त विरोधाला निवडतील आणि येशू ख्रिस्ताचा धिक्कार करतील. प्रत्येक व्यक्तीला येशू ख्रिस्ताविषयी निवड करण्याची मुभा आहे. तो म्हणतो की जो माझ्या बाजूने नाही तो माझ्या विरुद्ध आहे. ज्या क्षणी आपण येशूच्या विरुद्ध निर्णय घेता त्याचवेळी आपण कैसराला स्वतःकरिता निवडता. श्रोत्यानो, मला माहीत नाही की आज आपण कोणाची निवड करीत आहात. आपण कोणाची निवड केलेली आहे किंवा आपण कोणाला निवडणार आहात. हा निर्णय आपला आहे. निवड करण्याची स्वतंत्रता आपणाला देण्यात आलेली आहे. 16वं वचन, मग त्याने त्याला वधस्तंभावर खिळण्याकरिता त्यांच्या स्वाधीन केले. आम्ही येशू ख्रिस्ताच्या मृत्यू व पुनरुत्थानाविषयी इतके बोलतो की आमच्याकरिता बरेचदा
ही एक ठराविक गोष्ट होते. ख्रिस्ताचे वधस्तंभावर खिळल्या जाणे इतिहासातील एक दुर्लक्षित आणि अप्रसिद्ध गोष्ट आहे. तरी श्रोत्यानो, त्यामध्ये आमची मुक्ती आहे. आम्हाला पापांपासून सुटका आहे. आम्हाला थोडा वेळ थांबून अनेक दृष्टिकोनातून ह्याला पाहावे लागेल. जेव्हा मी देवाच्या दृष्टिकोनातून ह्याच्याकडे पाहतो, तेव्हा वधस्तंभ एक आराधना आहे. ते दयासन आहे, जेथून परमेश्वर तुमच्या व माझ्यावर त्याची कृपा प्रगट करतो. त्यावरच असे पूर्ण बलिदान करण्यात आले, ज्यामुळे पवित्र नीतिमान परमेश्वर पाप्यांपर्यंत पोहोचू शकला. देवाचे राजासन, जी एक न्यायाची जागा आहे, ती कृपेच्या स्थानात त्या वधस्तंभावरील येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे परिवर्तित झाली. जेथे न्यायाऐवजी आम्हाला आज दया आणि कृपा मिळते. येशू ख्रिस्ताने आमच्या अपराधांना, आमच्या पापांना स्वतःवर घेतले आणि त्यामुळे परमेश्वर त्याद्वारे संतुष्ट झाला. आता दुसरा जो दृष्टिकोन आहे तो आहे प्रभू येशूचा दृष्टिकोन. प्रभू येशूच्या दृष्टिकोनातून ते एक बलिदान होते. तो तारणारा आहे. त्याने स्वतःला पापांकरिता अर्पण केले. तो देवाकरिता एक सुवासिक हव्य झाला. त्याच्यासाठी ही एक आज्ञा पालनाची कृती होती. पॉल फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय आणि 8व्या वचनामध्ये आम्हाला सांगतो, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. नंतर तुमच्या आणि माझ्या दृष्टिकोनातून जे आम्ही आज ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवणारे आहोत, तो आमच्याऐवजी आमच्या जागी मारला गेला. त्याने तुमची आणि माझी जागा घेतली. एक निष्पाप, पापविरहित व्यक्ती पाप्यांकरिता दुःख सहन करीत होता. एक धर्मी निधर्म्यांकरिता दुःख सहन करीत होता. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 24 वचन सांगतं. पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 24 वचन वाचूया. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, ह्यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. आता आपण सैतानाच्या दृष्टिकोनातून पाहूया. सैतानाच्या दृष्टिकोनातून तो एक विजय आणि हार सुद्धा होती. तो सैतानाकरिता विजय होता. उत्पत्तीचे पुस्तक 3 अध्याय ह्यामध्ये आम्ही वाचले आहे श्रोतानो. उत्पत्तीचे पुस्तक 3 अध्याय 15 वचन. तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापिन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडीशील. ती एक हार होती, कारण सैतानाचे डोके अद्याप कुचलल्या गेलेले नाही. इब्री लोकासपत्र 2 अध्याय आणि 14 वचन सांगते. इब्री लोकासपत्र 2 अध्याय 14 वचन. ज्या अर्थी मुले एकाच रक्तमासाची होती, त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमासाचा झाला. हेतू हा की मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान ह्याला मरणाने शून्यवत करावे. श्रोत्यानो, जगाच्या दृष्टिकोनातून वधस्तंभ काहीच नाही. जगाकरिता तो एक भयंकर खून आहे. कारण जगातील लोक नासरेतकर येशूला पाहतात, ते मानवाला पाहतात, ते अन्यायाला पाहतात. म्हणून आम्हाला दिसतं की ते त्याला वधस्तंभावर खेळण्याकरिता घेऊन गेले. आणि ह्याद्वारे स्तोत्रसंहिता 94 अध्याय 20 आणि 21 वचने पूर्ण होतात. स्तोत्रसंहिता 94 अध्याय 20 आणि 21 वचने ह्यामध्ये जी भविष्यद्वाणी लिहिण्यात आलेली होती ती मी आपणाकरिता वाचत आहे. 20 आणि 21 वचने. न्याय करण्याच्या मिशाने उपद्रव योजून अन्याय करणाऱ्या न्यायसनाचा तुझ्याशी काही संबंध असेल काय? ते नीतिमानाच्या जीवावर घाला घालितात आणि निर्दोषास देहांत शिक्षा देतात. ही गोष्ट ह्या ठिकाणी आता पूर्ण होत आहे. श्रोत्यानो, ह्या लोकांनी बरेच प्रयत्न केलेत की प्रभू येशूवर आरोप सिद्ध व्हावेत, परंतु ते आरोप सिद्ध करू शकले नाहीत. तुमच्या व माझ्यासाठी निष्पाप निरपराध येशूला वधस्तंभावर खेळण्यासाठी अशा प्रकारे देण्यात आले. त्याने संपूर्ण मानवजातीच्या पापांना स्वतःवर घेतले आणि वधस्तंभावर आपला प्राण दिला. काय ह्या प्रभू येशू ख्रिस्तावर आपण तारणारा म्हणून विश्वास ठेवला आहे? काय त्याला तारणारा म्हणून स्वीकारले आहे? जर नाही तर आपणाला
ही संधी परमेश्वर देत आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आज आपण पाहिले की त्या काळचे धार्मिक पुढारी येशूला वधस्तंभी खेळावे म्हणून सातत्याने प्रयत्नात होते. लोकांच्या ओरडा करण्याने आणि धार्मिक पुढाऱ्यांच्या दबावामुळे पिलाताला निरपराध येशूला वधस्तंभी खेळण्यासाठी लोकांच्या हाती सोपवून द्यावे लागले. येथे पापी माणसासाठी ही देवाचीच योजना आहे हे आम्ही विसरून चालणार नाही. येशूनेही अगदी अटक झाल्यापासून ते वधस्तंभावर खिळेपर्यंत सर्व काही स्वीकारले. त्याने विरोध केला नाही. काय येशू आमच्या तारणासाठी आहे हे आम्ही जाणले आहे काय? तारण होण्यासाठी आमची वाटचाल कोणत्या प्रकारची आहे? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. आम्हाला तू दिलेली ही संधी आहेस की प्रभूजी आम्ही तुझ्या चरणापाशी यावं, तुझ्याद्वारे आम्ही शिकावं, आमचं जीवन आशीर्वादित बनावं. होय प्रभू परमेश्वर दे बापा, तुझ्या सर्व योजना आम्हा मानवासाठी आशीर्वादाच्या आहेत, आमच्या कल्याणाच्या आहेत. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वरा, आम्ही विश्वासानं तुझ्या चरणापाशी यावं ही तुझी इच्छा आहे. आज आम्ही विश्वासाने तुझ्या चरणापाशी आलेलो असताना आमची विनंती आहे, आमची प्रार्थना आहे बापा, ज्या उणीवा तू आज आमच्यासमोर दाखवून दिलेल्या आहेत त्या आमच्या जीवनामधून दूर होण्यासाठी आम्ही तुला विनंती करतो. प्रभूजी, तुझं सहाय्य आम्हाला हवं आहे. अनेक वेळा आम्ही गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये असतो. आम्ही काय निर्णय घ्यावा हे आम्हाला कळत नाही. आणि म्हणूनच प्रभूजी, तू आमच्याशी बोल, आमच्या अंतःकरणाशी तू बोलून आम्हाला मार्गदर्शन कर की जेणेकरून आमच्या जीवनामध्ये आम्ही अयोग्य नव्हे तर योग्य निर्णय घेऊ शकू. होय प्रभूजी, अनेक वेळा बाहेरील परिस्थिती आमच्यावरती मात करतात आणि प्रभूजी आम्ही अयोग्य निर्णय घेणारे होतो. परंतु आमची विनंती आहे प्रभूजी, अशा सर्व प्रसंगांमधून तू आम्हाला बाहेर काढ आणि योग्य गोष्टी करण्यासाठी तुझी कृपा तू आम्हाला पुरव. यासाठी आम्ही तुझ्यासमोर लीन होतो, नम्र होतो, नतमस्तक होतो. तू आमचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.